हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस बिझी पण खूप आनंदात आणि खूप मजेत गेला. तर व्लॉग कंटिन्यू करा म्हणजेच कळेल. तर इथे छान अशी रेडी झालेली म्हणजे फ्रेश झालेली. त्यानंतर म्हणलं थोडंसं मेकअप वगैरे करावे, कारण की कसं थोडंसं घरात असलं तरी आपण थोडंसं मेकअप किंवा स्वतःला थोडंसं सेल्फ क्लिअर केल्यानंतर आहे ना थोडंसं बरं वाटतं. आणि आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स लेवल हाय लेवलला असतो आपला, की आपण तयार झालो किंवा फ्रेश वाटतं आहे आपल्याला, स्वतःला थोडं एनर्जिक वाटावं म्हणून दिवसभरासाठी. त्यानंतर सगळं बाहेरचं वातावरण थोडंसं एन्जॉय केलं तर खूप छान असं वातावरण झालेलं. ऊनसुद्धा आलेलं, तर बघू शकताय तुम्ही. तर त्यानंतर मला बनवायचं होतं नाश्त्याचं. तर आधी ब्लॅक टी घेतली. तर रोजच असं दुधाचा चहा आपल्याला परवडणार नाही, एवढे काय आपण श्रीमंत नाही. त्यानंतर मग इथे ना पाणी आलं होतं, मग पाईप लावला ड्रममध्ये. त्यानंतर मग इथे पोहे बनवायला घेतले. तर पोहे बनवून झालेले, मग तिला नाश्ता दिला आधी. त्यानंतर मग मीसुद्धा नाश्ता करायला घेतला. कारण की होतं काय माहिती आहे का, नाश्त्याचं जर लवकरात लवकर झालं नाही ना तर खूप डोकं दुखायला लागतं, म्हणजे काय खाल्लं नाही तर. पसारा बघू शकताय तुम्ही त्यानंतरचा. तर बाळ इथं रडत होतं. तिला असं वाटत होतं की मम्माने मलाच घेऊन बसावं. तर तिला थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि त्यानंतर थोडंसं तिला, कारण की लाईट नसल्यामुळे ना तिलासुद्धा करमत नव्हतं. काल दिवसभर आमची लाईट गेली होती, दिवसभर. म्हणजे संध्याकाळी मला वाटतं आहे आय थिंक सो 5-5:30ला लाईट आली होती, कारण गुरुवारची आहे ना आमच्याकडे लाईट जाते. आणि त्यानंतर मग खूप पश्चाताप होतो मला लाईट गेल्यानंतर. तो दिवस एकदम बोरिंग जातो माझा. तर इथे जुन्या घरामध्ये आमचं देवघर होतं ना, ते घेऊन आलेली मी. तर मला थोडंसं ते स्वच्छ करायचं आहे. तर ब्लॉग तुम्ही जर कंटिन्यू माझे बघत असाल ना तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये सांगत जा माझे मिनी व्लॉग कसे वाटत आहेत. तर इथे कपडे वगैरे वॉश करून घेतले. तोपर्यंत बाळ तोपर्यंत खेळतच होतं, बघू शकताय तुम्ही. कारण की लाईट नसल्यामुळे तिला झोपच लागत नाही, कारण की वारं पण बंद आहे एकदम. तर घरातलं पूर्ण मी तोपर्यंत आवरून घेतलं होतं, ऑलमोस्ट सगळं आवरलेलं. तर ही मम्मा आली रडत रडत, की म्हणजे हाताला लागून घेतलं काहीतरी खेळता खेळता. तर ती थोडीशी तिकडे शेजारी खेळायला गेली होती मैत्रिणीकडे, फ्रेंड्सकडे. तर जास्त वेळ काय मी तिला पाठवत नाही कुठंच खेळायला, घरामध्येच असते ती पूर्ण वेळ. आणि गेली तरी मी माझं सारखं लक्ष असतं तिच्याकडे. तर इथे ना तिला पण झोपवलं होतं, तिला छान झोप लागलेली. कारण की तिला त्यानंतर इथे थोडं लिखाणाचं काम बाकी होतं माझं. कारण की मिनी व्लॉग किंवा व्लॉग करणं हे काही साधं सोपं काम नाही आहे. त्याला पण खूप कष्ट घ्यावे लागतात. कंटेंट निर्माण करणं किंवा आपल्या स्वतःचा व्हॉईस ओव्हर देणं किंवा मग सगळ्या गोष्टी बघून मग सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. एवढं सोपं नाही आहे यूट्यूब चालवणं. त्यानंतर मग इथे ना गरम होत होतं खूप, म्हणजे खूप. बघू शकताय पावसाचं वातावरण झालेलं आहे, पण पाऊस काही पडत नाही आहे. पण पाऊस पडला ना एकदम थंड वातावरण होईल आणि छान वाटेल. तर पूर्ण आभाळ आलेलं, पण या आभाळामुळे होतं काय माहिती का, अंगदुखी आणि डोकं माझं खूप जास्त दुखायला लागलेलं. आणि एकदम म्हणजे फ्रेशच नव्हतं वाटत. तरीसुद्धा डोकं दुखतं आहे, तरीसुद्धा मी ते सरबत बनवायला घेतला थंड. कारण की ना गरम पण खूप होत होतं. म्हणलं थोडंसं जरा फ्रेशनेस वाटावं म्हणून मग इथे सरबत करायला घेतला. तर माझे ब्लॉग आहे ना तुम्हाला जर आवडत असतील ना तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर असेच नवनवीन मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील. आणि माझं डेली रुटीन आणि घरातलंच तुम्हाला बाहेरचेसुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. पण कसं असतं, कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो तर ती गोष्ट सक्सेस होते आयुष्यामध्ये. जर आयुष्यात तुम्हाला सक्सेस हवा असेल ना तर कोणतीही गोष्ट आहे ना ही सोपी नसते, त्याला प्रयत्नच करावे लागतात. तर माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की पुन्हा पुन्हा सांगते मी, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, फॉलो करा मला. आणि कसं आहे माहिती आहे का, नवनवीन व्हिडिओ जर मी तुमच्यापर्यंत पोचवत राहिले, जर तुम्ही कॉन्फिडेंटली मला कमेंट करत राहिले की छान बनतो आहे व्हिडिओ किंवा मिनी व्लॉग, तर या तुम्ही पण गाईस सरबत प्यायला. तर मस्त असं सरबत आपलं रेडी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.